नमस्कार, मी मृणाली पिळणकर. LS मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यात 900 खाटांचं रुग्णालय उभारणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहणावेळी धक्कादायक घटना. ध्वजारोहणावेळी मातंग समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न. शालेय मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते अमरावतीमध्ये शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मान सोहळा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही विद्यार्थ्यांच्या वाट्याला चिखलाचा रस्ता. वाशिममधील आडोळीतील रस्त्यांची दुरावस्था. विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. 76% शेतकऱ्यांना दिवसाही वीज देण्यात येते. आता येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही असं फडणवीस म्हणतायत. प्रत्येक जिल्हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी फडणवीसांनी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, 76% शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध असल्याची माहिती दिली. येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. प्रत्येक जिल्हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. की आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण देतो. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आपण स्वप्न बघितलं होतं. 76% शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आणि पुढच्या वर्षभरामध्ये 100% शेतकऱ्यांना दिवसाची वीज हा देण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहोत. हे सगळं करत असताना विशेषतः एक संकल्प आपण केलाय, तो म्हणजे महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिलंय. लाखो शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केलाय. बीडला पाणीदार बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय. बीड पुणे रेल्वे प्रकल्प महत्वाचा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. लाखो शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा केलाय. महत्वाचे निर्णय सरकारनं घेतले आहेत असं त्यांनी नमूद केलं. आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या बैलगाडीच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातल्या 96,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 711 कोटी रुपये जमा करून त्यांचा 7/12 कोरा करण्यात आलेला आहे. पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे 7/12 कोरे होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं तातडीनं ऍग्री स्टॉक नोंदणी आणि आधार प्रमाणपत्र प्रमाणीकरण करून घ्यावं असं मी आज सर्वांनाच आवाहन करते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 400 गावांची निवड झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2025-26 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं 1,459 कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. आतापर्यंत 9,22,362 बाधित शेतकऱ्यांना 634 कोटीचं अनुदान डीपीडी द्वारे वितरित करण्यात आलेलं आहे.
पाकिस्तानने भारताला दिलेल्या धमकीनंतर संजय गायकवाड यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. पाकिस्तानची भारताला धमकी देण्याची अवकात नाही, 2 बॉम्ब पडल्यावर शेपूट घालून पळतात असं गायकवाड म्हणतायत. संजय राऊतांना अक्कल नाही असं देखील संजय गायकवाड यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या लोकांनी भोळं राहू नये. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पाकिस्तानसह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानची भारताला धमकी देण्याची अवकात नाही असा घणाघात त्यांनी केलाय. 2 बॉम्ब पडल्यावर शेपूट घालून पळतात अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान संजय राऊतांवरही गायकवाड यांनी यावेळी निशाणा साधला. संजय राऊतांना अक्कल नाही असं त्यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेच्या लोकांनी भोळं राहू नये असंही त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारताला धमकी द्यायची अवकात नाहीये. 2 बॉम्ब भारताचे पडल्याबरोबर शेपूट घालून पळणारा हा पंतप्रधान हा भारताला काय धमकी देणार आहे. आणि अशा प्रकारे धमकी दिली तर भारताने मागे जसं उत्तर दिलं त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर त्याला देण्याची क्षमता हिंदुस्थानमध्ये आहे. जळगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी गौरव देखील करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. गुलाबराव पाटलांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं. हिंगोलीत LS मराठीच्या न्यूज बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. 2 महिन्यांपासून पाण्याविना असणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर पाणी मिळालंय. LS मराठीच्या बातमीनंतर 2 दिवसात बोअरची मोटार उपलब्ध करून देण्यात आली आहे. LS मराठी न्यूजच्या बातमीनंतर प्रशासन जागं झालंय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वडगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 2 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती. या विरोधात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी महिलेचा वेश परिधान करून घागर घेत विद्यार्थ्यांसोबत अनोखं आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची बातमी LS मराठी न्यूजनं सर्वप्रथम दाखवली. बातमीचा इम्पॅक्ट होताच प्रशासनानं अवघ्या 2 दिवसात बोअरची मोटार उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून शाळा व्यवस्थापन समितीनं LS मराठी न्यूजचे आभार मानले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वडगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मित्र मी आज 2 दिवसाखाली 12 ऑगस्ट 2026 रोजी आंदोलन केले होते. त्या आंदोलनामुळे आज प्रशासनाने शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नव्हते, त्यामुळे आंदोलन केले होते. परंतु आज रोजी 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रशासनाने, ग्रामपंचायतने शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. त्याच्यामुळे आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा दूर झालेला आहे. LS चॅनलचे धन्यवाद. यांनी 2 दिवसापूर्वी मी जे व्हिडिओ तयार केला होता, ती बातमी लावली, त्याबद्दल LS चॅनलचा मी अत्यंत आभारी आहे. आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. रायगडमधील खालापूर प्रशासकीय भवन येथे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण. ध्वजाला खालापूर पोलिसांची शासकीय सलामी. वाशिममध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण. उपस्थितांकडून स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन. नांदेडमध्ये कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या 38 जनावरांची सुटका. 79,63,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून 14 जणांना अटक. कोल्हापूर अर्बन बँकेच्या 8 संचालकांच्या अपात्रतेच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप. निर्देशनानंतरही कारवाई होत नसल्याचा आरोप. परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण. परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण. राठोड यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव. बुलढाण्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. भिवंडी महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 2 येथे ध्वजारोहण. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी उपस्थित. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. यावेळी महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.